नमस्कार, मैं मोविन नासिर और स्वागत है आपका हमारे चैनल मामले सफारी मीडिया में। मैं हूँ मैं क्षेत्र में और हमारे साथ है आम आदमी पार्टी के अधिकृत उम्मीदवार वार्ड नंबर 190 से मैडम प्रणली राउत। मैडम, सबसे पहले तो बहुत बहुत अभिनंदन आपको कि आम आदमी पार्टी ने आपको चुना इस वार्ड का नेतृत्व करने के लिए और आपको अधिकृत उम्मीदवार भी घोषित किया है। मैडम, सबसे पहला सवाल मेरा ये है कि चुनाव तो आप लड़ रहे हो, तो वार्ड नंबर 190 का मुद्दा क्या है और किस मुद्दे पर आम आदमी पार्टी और प्रणाली राउत ये चुनाव लड़ रहे हैं? नमस्कार, मी प्रणाली राऊत 190 वॉर्डमधून आम आदमी पार्टीकडे लढते आणि सगळ्यांचेच आभार मानते की मला इथे उमेदवारी दाखल करण्यासाठी सगळ्यांनीच प्रवृत्त केलं। मला आता सांगायचंय या वॉर्डमध्ये मला मूळची ओळख सांगायची की आम्ही 4 पिढ्या इथे काम करतोय। माझ्या आजोबा पंजोबांपासून आहेत जे स्वातंत्र्य लढ्यात होते। ॲडव्होकेट देसाई मैदान जे आहे ते माझे आजे सासरे आहेत आणि तिथून जी परंपरा आलेली आहे ती जनहिताची कामं करण्याचीच ध्येय धोरण सातत्याने ठेवली गेली आहेत आणि मी तर एन्व्हायरमेंट ॲक्टिव्हिस्ट म्हणून आतापर्यंत काम करत आलेले आहे। अनेक आंदोलनांमध्ये असते। आता पाहते तर मुंबईत मी इथे राहते ज्या माहीम विभागामध्ये, तिथे इतके प्रश्न मोठे समस्या निर्माण होत चाललेल्या आहेत। त्यामुळे मला असं वाटलं की नाही, ह्या सभागृहामध्ये जाऊन ह्या समस्या सोडवणं फार गरजेचं आहे। ह्या पॉवर कुठली नसताना सुद्धा मी आता इथे जी केलेली काम आहे त्याचं थोडंसं मी तुम्हाला लेखाजोखा सांगेन की पॅराडाईजच्याच मागचं जे देसाई मैदान आहे त्याच्यावर बांधकामाची योजना आली होती, ती आपण आंदोलन करून थांबवलेली आहे। माहीम रेल्वे स्टेशनचा ब्रिज जो साऊथ कडचा होता तो दोन्ही पादचारी जोडणारा प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 तो ब्रिज बांधून घेण्याचं काम हे माझंच आहे। साधं म्हणून माझ्या की जिथे माझं ऑफिस आहे तिथे हा बस स्टँड आहे। या बस स्टँडवरती फक्त 2च बस थांबायच्या गेले 6-7 वर्ष जेव्हापासून इथे मेट्रो आला तेव्हा। त्यानंतर इथे मुलं कनोसाची स्टुडंट आले आणि मला म्हणतात की इथे आमच्यासाठी बस थांबता येतील करता येतील का, आणि मी 4 डेपोना फॉलो केलं आणि 2-3 महिने काम केल्यावरती आज इथे 11 बस थांबतात। हे माझं केलेलं काम आहे आणि इथे स्वच्छतेच्या बाबतीत आपण खूप कामं केलेली आहेत। सर्वात महत्वाची गोष्ट की ह्या एरियातले ओपन स्पेस गेल्या 25 वर्षामध्ये आपण खूप गमावलेले आहेत आणि आम्ही वाचवलेल्याच्या भूमिकेमध्ये गव्हर्नर उद्यान जे आहे ते माझे मिस्टर ॲडव्होकेट गिरीश राऊत यांनी PIL दाखल केली म्हणून त्या PIL मुळे ऑर्डरमुळे ते उद्यान झालेलं आहे आणि हे मैदान आपण वाचवलेलं आहे। अजून जी 2 मैदानं आपल्याला मिळवायची आहेत त्याच्यासाठी चीफ सेक्रेटरींपर्यंत आपले पत्रव्यवहार झालेले आहेत, त्यांची उत्तरं सुद्धा आलेली आहेत आणि हे जर मिळवायचं असेल जनतेच्या सगळ्या आरोग्यासाठी तर आपल्याला सगळ्यांनी सहकार्य करण्याची गरज आहे आणि ह्या सगळ्या समस्यांचाच हे घेऊन मी तुमच्या समोर येत आहे। 190 वॉर्डवरून आम आदमी पार्टी, झाड़ू हे सिंबल आहे, लक्षात घ्या। मैडम, आपकी वार्ड में स्थानीय समस्या क्या है और किस मुद्दे पर आप ये चुनाव लड़ने वाले हो? मी तुम्हाला आताच उत्तर दिली की इथे कुठले प्रश्न आहेत ते इथे स्वच्छता। स्वातंत्र्याचे 78 वर्ष आपण अमृत महोत्सव साजरे करतो खऱ्या अर्थाने, पण इथे आजही पाणी, स्वच्छता, गटारांचे प्रश्न सुटलेले नाहीत आणि पिढ्यानपिढ्या माणसं त्याच खाईत लोटलेली आहेत। अशा स्थितीमध्ये त्यांना दिलासा देणं, स्वच्छतेच्या बाबतीत सगळ्या गोष्टी करणं। इथे महापालिकेकडे आता कर्मचारी स्वच्छतेच्या बाबतीत नाही आहेत, तिथे कर्मचारी नेमणं, स्वच्छतेच्या गाड्या उपलब्ध होत नाहीत, विकास तशा पद्धतीचा खूप काही होताना दिसतो जो आर्टिफिशियल आहे, तो जनतेच्या हिताचा नाहीये हे लक्षात येत आहे आणि बेसिक जे लोकांना द्यायला पाहिजे त्यापासून वानवा आहे हे सगळ्यांना दिसतंय आणि ह्या सगळे मुद्दे घेऊन आपण इथे आलेलो आहोत। मैडम, महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा और महिला सशक्तिकरण के लिए आपका क्या योजना है? और अगर आप जीत के आते हो तो सभागृह में तभी आप जाते हो तो वुमेन सेफ्टी के लिए और महिला के एम्पावरमेंट के लिए आपका प्लान ऑफ एक्शन क्या होगा? मला मी आत्ताच म्हणेन की इथे महिला सुरक्षेचा मोठा प्रश्न आहे, अनेकांच्या तक्रारी आहेत। आता मी म्हणेन की पॅराडाईजचे इथे जो देसाई मैदान जे आहे पाठी, त्या मैदानात जे बॅरिकेड लागले होते त्या बॅरिकेडमध्ये लोकांना, महिलांना तिथे जाताना इतकं कठीण होत होतं, अंधाराचं हे असतं। आता मी म्हणेन की 249 भूखंडावरती जो लोकमान्य शाळेचा मागचा आहे त्या भूखंडावरती आजही अंधार असतो, काळाकुट्ट। या मुंबईच्या प्रकाशमय मुंबईमध्ये काळाकुट्ट अंधार असतो, तिथे मी दिवे लावण्यासाठी वर्क ऑर्डर सुद्धा काढली गेली आहे, पण कुठेतरी अडवणूक होते। कोणीतरी दावा करतो तिथे की हे मैदान माझं आहे, अशा पद्धतीचं कोणी सहकार्य असल्याशिवाय होत नाही लोकप्रतिनिधींचं। त्यामुळे तिथे ही गोष्ट जी आहे ती दिवे लावण्याचं काम आता मी
करून घेणार आहे. ती वर्क ऑर्डर थांबली गेली, आता मध्येच इलेक्शन डिक्लेअर झाल्यामुळे ते थांबलं गेलं आहे. पण ह्या गोष्टी ज्या महिलांसाठी खूप भीतीदायक आहेत, तिथून जाण्यासाठी भीतीचं वातावरण असते, अशा ठिकाणी आपण ते काम करतोय. आणि प्रत्येक बाबतीत की महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी ज्या महिलांसाठी काही बालक आयोगाच्याकडून जे काही योजना येतात त्या आपण इथे म्हणजे संजय गांधी योजना आहेत, कोणालाही त्याबद्दलचं माहीत नाहीये. त्या सगळ्या योजनांचा लाभ इथे विधवा महिला किती मोठ्या प्रमाणात आहेत, त्या खरंच अबला आहेत. त्यांना सबल करण्यासाठी आपण अनेक योजना आणि प्रत्येक बाबतीमध्ये आपण त्यांचं सबलीकरण करण्यासाठी खूप मोठं योगदान देणार आहोत, हे एवढं मात्र नक्की. हे महिलांशी संवाद करतानाही मी त्यांना नेहमी सातत्याने सांगत आलेली आहे. मैडम, आप फिलहाल तो नगर सेवक नहीं हो, लेकिन तमाम जो स्थानीय रहवासी है वो कहते हैं मैडम नगर सेवक नहीं होकर भी इतना कार्य करते हैं, यदि नगर सेवक बन के आते हैं तो कितना और कार्य करेंगे। तो आपका जो संघर्ष है माहिम के तमाम रहवासियों के लिए, तो तभी आपको धन्यवाद भी देते हैं। और आखिर में तमाम जो माहिम के रहवासी है उनके लिए आपका क्या सूचना, क्या संदेश, क्या पैगाम रहेगा? आपण सगळे भारतीय आहोत, हा पहिला माझा संदेश आहे. आणि इथे मातृभाषांना सगळ्यांना स्थान असणं फार गरजेचं आहे. आता इथे बहुभाषी असलेली शाळा जी महापालिकेची न्यू माहीम शाळा MMC रोडवर असलेली ही शाळा भरभक्कम शाळेला C1 कॅटेगरीचं सर्टिफिकेट दिलं आणि तिला पाडण्याचं घोषित केलं गेलं. पण ती खरोखरच C1 मध्ये आहे का, इथे प्रश्न घेऊन आपण कमिशनर पर्यंत पोहोचलो, आंदोलन करून आतापर्यंत ते थोपवून ठेवलेलं आहे. आणि मुलांची जी आता काही वाताहत होते, जे इकडचे रिझर्व्ह प्लॉट आहे ते काढून टाकले जात आहेत. इथे शाळा, मैदानं, हॉस्पिटल जे आहेत त्या गोष्टी इथे उपलब्ध व्हायला पाहिजेत. त्याच्यासाठी प्लॅनिंग मध्ये रिझर्व्ह प्लॉट होते ते काढून घेतले गेले आहेत. जनतेला या बाबतीत काही माहीत सुद्धा नाहीये, माहिती करून दिलं गेलं नाही. प्रत्येक व्यक्ती आपापला संसार आणि ह्या सगळ्या सुखदुःखांमध्ये इतका व्याप्त आहे की त्याला आपल्यासाठी मिळालेले हक्क काय आहेत हे सुद्धा जाणून घेण्याची त्यांनी कधी इच्छा सुद्धा व्यक्त केलेली नाही. आणि आपण जेव्हा हे दाखवतो त्यांना आश्चर्य होते की असं कसं होऊ शकतं. तर आपले हक्क मूलभूत काय आहेत हे सुद्धा जाणीव नसेल तर त्या हक्कांची पूर्तता करण्यासाठी मी इथे येत आहे. इथे पाणी शॉर्टेज मोठ्या प्रमाणावरती सुरू झालंय, याच्या मागे काय हेतू मला कळत नाहीये, लोकांनीच ते ओळखायला पाहिजे. पण एकंदरीत जे काही पाहिलं आपण इथे, तर ही प्राईम माहीम क्राईम कडे वाटचाल चालू आहे. हे जर रोखायचं असेल तर आपण मला सपोर्ट करावा. 15 जानेवारीला सकाळी 7 ते 5 पर्यंत मतदान करायचं आहे. मतदार बंधू भगिनींना माझं आवाहन आहे की 4 नंबरचं बोर्ड दाबून तुम्ही प्रणाली राऊत यांना मोठ्या संख्येने विजयी करा. धन्यवाद.